आषाढ अमावस्याची दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व पणती, समई आणि निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते. दीप अमावस्याची कहाणी सांगणार आहे, तर कहाणी ऐकल्याने लाभेल पुण्य. दीप अमावस्याची कथा. पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक सून होती. ती दररोज देवपूजा करीत असे. नित्यनेमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एके दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला. उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले. उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली. त्यामुळे राणीची बदनामी झाली. घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलून दिले. पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते. परंतु राजाचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य मिळाला नाही, माझी पूजा झाली नाही, कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले. त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले. तो दिवस होता दीप अमावस्येचा. राजा घरी गेला. त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली. राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले. राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला, राणीचा दिवा पावला. अशी ही दीप अमावस्येची कहाणी. तुम्ही दीपपूजन केले असाल तर मला कमेंटद्वारे सांगा. तुमच्या ही सर्व इच्छा पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना.